आपलं नाव आणि काय सांगाल हे आजचं होऊ घातलेलं इलेक्शन फुलंब्री तालुक्याचा जनकौल आणि कोण आमदार पाहिजे आपल्याला? आम्हाला असा आमदार पाहिजे की आमच्या आरक्षणावर कोणीतरी बोलणार पाहिजे. रिकामात कोणी निवडून द्यायचा हा आम्हाला हेतू नाहीये, पण मराठा समाजासाठी जो झटणार आहे त्याच्यासाठी आम्ही काम करणार. तुम्हाला लाडली बहीण दिली, तुम्हाला 2000 रुपये तुमच्या खात्यावर येतात, ह्या भानगडी याच्या बाबतीत काय सांगाल? अजिबात खोटं आहे. लाडली बहीण कुठल्याही कामाची नाही, कारण त्यांनी बाकीचा जो भाग आहे पेट्रोल असेल, तेल असेल, इंधन असेल याच्यावर सगळे भाव वाढवले. त्याच्यामुळं लाडली बहीणचा काही उपयोग नाही. आम्हाला फक्त आपलं शेतकऱ्यासाठी सरकार पाहिजे, योग्य भाव पाहिजे आणि योग्य दर पाहिजे, आणि हमी भावात जो सरकार देणार असेल ते सरकार आम्ही निवडून. काय भाव पाहिजे तुमच्या शेती मालाला? कोणकोणता माल तुमच्याकडे सध्या अवेलेबल आहे? काय अपेक्षा आमच्याकडे? आता मग 3 माल आम्हाला योग्य भाव पाहिजे. आम्हाला योग्य भाव म्हणजे काय पाहिजे? 1500 रुपयाचे आम्हाला अशा नाही ना. हा, आम्हाला योग्य भाव पाहिजे. असं म्हणजे अद्रकीला काय भाव पाहिजे तुम्हाला? अद्रकीचा आता कमीत कमी जमतेम मध्ये खर्चाची हिशोबान म्हणलं तरी 5 ते 7,000 रुपये भाव पाहिजे आम्हाला. ते 7,000 म्हणतात, 10,000 रुपये भाव म्हणतात. मकाला काय भाव पाहिजे तुम्हाला? मकाला 3,000 रुपये विकायला पाहिजे. कपाशीचं काय सांगा? कापूस कमीत कमी 10,000 रुपये विकायला पाहिजे होता. कापूस विकतो 6,500 रुपये. 10,000 रुपये कापसाला भाव पाहिजे असे शेतकऱ्याचं म्हणणं आहे. लाडक्या बहिणीचे 1500 दिले, 1500 तेल मीठ तरी भागतात शेतकऱ्याचं. 1500 रुपये दिले, त्याच्यामध्ये तेलमीठ भागत नाही, भाव वाढले असं यांचं म्हणणं आहे. सरळ एका हाताने द्यायचं आणि 2 हाताने घ्यायचं हे भाजपचं धोरण झालेलं आहे. त्यामुळे या सरकारला पलटी बसायलाच पाहिजे. एका हाताने द्यायचं आणि 2 हाताने घ्यायचे भाजपचं धोरणच झालंय आणि सरकारला पलटी बसायला पाहिजे असं या मतदार बांधवाचं म्हणणं आहे. नक्कीच बघूया आपण अजून. सनी भावा, काय नाव आपलं? काय सांगाल फुलंब्री तालुक्याच्या मतदानाच्या बाबतीमध्ये कोण आमदार पाहिजे? नको का? भाजप नको का बरं बाबा? काय ते ऐकत नाही आपलं. तुमचं ऐकत नाही, काय ऐकायला पाहिजे? मालाला पण भाव आहे. मालाला भाव नाही, किराण्याला भरपूर आहे. म्हणजे मालाला भाव नाही असा शेतकऱ्यांचा रोष आहे. म्हणून ह्या मतदारांनी सध्या कौल दिलेला आहे की बा काँग्रेसच चांगलं आहे. पण काही म्हणतात 70 वर्षात काँग्रेसनं काहीच केलं नाही. काँग्रेसच्या संदर्भात विषय नाही. आम्ही फक्त जरांगे फॅक्टर माणसं आहोत. आम्हाला आरक्षणासंदर्भात जो कोणी व्यक्ती मदत करेल त्याच्याच पाठीमागे आम्ही उभं राहू, हीच आमच्या. जरांगे पाटील फॅक्टर ही व्यक्तिमत्वाने यांनी सांगितले की जरांगे पाटील जो आदेश देतील त्याचं पालन करू. तालुक्यामध्ये जातेगाव फाट्यावर आहोत. फुलंब्री तालुक्याचा कल काय हे जाणून घ्यायसाठी काय सांगाल? या फुलंब्री तालुक्यामध्ये कोणाचा कल आहे? कोण आमदार पाहिजे? काय अपेक्षा आहे? तुमचं नाव सांगा. माझं नाव ईश्वर रघुनाथ कोटे, राहणार पाटोदा तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. तर कलाचा विषय असा आहे सर की सध्या तर ताईचंच वाटरला मला, अनुराधा ताईच्या हिशोबाने सगळे ताईचंच का बरं? अवतडे बाबूचं काय कारण? काय ताई एकदम जाऊन आणि एकदम स्वतःचं गाव समजून काम करतात कुठं पण, आणि कोणी पण गेलं तर इकडं तर ताई नाराज नाही करतात. तुम्ही काय सांगाल? काय नाव आपलं? माझं नाव माऊली म्हणतात मला, ज्ञानेश्वर पाटील नरोडे, जातेगाव फाटा. काय कल आहे फुलंब्री तालुक्याचा? कोण आमदार यायला पाहिजे? काय अपेक्षा आहे आमदाराकडून? आता फुलंब्री तालुक्याचा कल तर सध्या तरी सांगितलं जाणार नाही, पण जरांगे पाटील जो आदेश देतील त्यानुसार फुलंब्री तालुक्याचा आमदार निवडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. जरांगे पाटील जो आदेश देतील तो फुलंब्री तालुक्याचा कल राहील असं ह्या मतदार बांधवाचं म्हणणं आहे. आपण कुठून आलात? काय नाव आपलं? सिल्लोडचं काय सांगाल? सिल्लोडमध्ये कोण निवडून येणार? सुरेश पाटील बनकर. 70 सेट काय नको? नवा चेहरा पाहिजे असे मतदाराचं म्हणणं आहे. सिल्लोड तालुक्यातील ही व्यक्ती आहे म्हणजे तुम्हाला बनकर पाटील पाहिजे. काय अपेक्षा आहे बनकर पाटलाकडं? बनकर पाटील निवडणार, सगळे कामं करतील. बनकर पाटील निवडून आले तर सर्व कामं करतील असं यांचे म्हणणं आहे. आपण अजून काय नाव आपलं बंधू? विकास कोणते? विकास भाऊ कोलते. कुठलं गाव? बलगाव. काय अपेक्षा आहे फुलंब्री तालुक्यामध्ये? कोण निवडून यायला पाहिजे? काय विकासाची अपेक्षा आहे तुम्हाला? आम्हाला जे आतापर्यंत त्यांनी जे काम नाही केलं ते काम आमच्याकडे आम्हाला असं वाटतं की येणारा उमेदवार करायला पाहिजे. कोण उमेदवार असेल तो येणारा उमेदवार? अनुराधा ताई चव्हाण की विलास बापू अवताडे? काँग्रेस की बीजेपी?
जे आम्हाला जरांगे पाटील सांगत तेच. इकडं सर्वांचंच मत आहे, जरांगे पाटील जो आदेश देतील त्याचं आम्ही पालन करू, असंच या मतदार बांधवाचं म्हणणं आहे. आता आम्ही जवळजवळ 10-15 खेड्याचं या मुलाखती व्यक्तिमत्व जाणून घेतलं, तर जरांगे पाटील जो आदेश देतील त्याच्यावर आम्ही ठाम आहे, त्या आदेशाचं आम्ही पालन करू हे मतदाराचं म्हणणं आहे. वाघलगाव आणि नरला भावडी आणि पिंपळगाव या भागाच्या मध्यभागी या शेतामध्ये आहोत आणि फुलंब्री तालुक्याचा विधानसभेचा कल आपण ह्या मतदाराकडनं जाणून घेतोय. ताई, काय आपलं काय सांगाल, या विधानसभाची निवडणूक आता घातलेली, कोण आमदार पाहिजे आणि आमदाराकडनं काय अपेक्षा आपल्याला? आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की आमच्या मालाला भाव भेटला पाहिजे. मालाला भाव भेटला पाहिजे. काय भाव भेटला पाहिजे? कुठला माल, काय मकाला पण कपाशीला पण 7-8-9 हजार रुपये भाव असला पाहिजे कमीत कमी. काय 1000 रुपये भाव पाहिजे कमीत कमी? अद्रकीचं सडल्यास त्याचं काही सांगू शकत नाही. अद्रकी सडलं तर मक्काचं काय सांगाल? मक्काचा पण 2.5-3 हजार रुपये भाव पाहिजे. 250 हजार मक्काला भाव पाहिजे. आणि ताई, काय अपेक्षा आहे तुम्हाला? लाडली बहीण दिली 2000 रुपये दे. 1,500 रुपये दिले पण 1.5च्या ऐवजी 4.5 काढून घेतले, त्याचं काय? 1,500 दिले पण 4.5 काढून घेतले असं यांचं म्हणणं आहे. महिला बहिणींचं आज बघतोय आपण, भावा फटाका कापूस झाला. रोजगार पण वाढला. रोजंदारी म्हणलं तर 500 रुपये द्यावं लागतं. मग आमच्या मालाला भाव नसला तर आम्हाला कुठून काय पुरणार आहे? आम्ही कसं करायचं? रोजंदारी वाढली, रोजंदारीला पैसे द्यायचे कुठून? रोजगाराला ती परिस्थिती निर्माण आहे, म्हणजे हातबळ झाले शेतकरी असं तुम्हाला म्हणायचं. ताई, मग इथे विलास बापू अवतार यायला पाहिजे, गावाला काही चवळ यायला पाहिजे, काँग्रेस यायला पाहिजे, बीजेपी यायला पाहिजे, काँग्रेस यायला पाहिजे असं या ताईचं म्हणणं आहे. नाही, त्या बाबतीत काय तुमचा लढा चालू होता? आमचं म्हणणं आहे की आरक्षण भेटलं पाहिजे. आमच्या मुलाबाळांना एवढी टक्केवारी करून, एवढी मरमर करून सुद्धा आरक्षण नाहीये. बाकीच्यांना थोडे पण टक्के असले ते शिक्षणाच्या बाबतीत ते पुढे चालल्यात, आमची लेकरं मागच राहते. एवढी मरमर करून सुद्धा आत्महत्या करत्या काही. आमचे मुलं अभ्यास करून त्यांना नोकरी नाही, मुलं आत्महत्या करतात. त्याच्यासाठी सवलती पाहिजे, त्यासाठी आरक्षण पाहिजे अशी या ताईचं तळतोड बोलत आहे. आणि पुन्हा गावामध्ये घरच्या घरी रोजंदारी नसल्यामुळे सगळे कापूस वेचण्याचं काम चालू आहे. आज हातभार शेतकरी झालेला आहे, याचं जे आपल्याला दिसतंय. नक्कीच ताई, आता तुमच्या या सरकारकडनं अपेक्षा पूर्ण व्हावी, तुमच्या मुलाचे शिक्षण, तुमचं भवितव्य चांगलं व्हावं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.